हॅलो. नमस्ते सर. नमस्कार नमस्कार. मी मुक्काम पोस्ट निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगरवरून बोलतोय. बर बर. काय झालंय बागाचं आहे ना, मागच्या वर्षी पण तुमच्याकडे 2-4 वर्ष बसून तुमच्याकडे असतो. या वर्षी बागा आहे तर 200-300 झाडं आहेत धरले होते आम्ही आता, पण अजून 15-20 टाइम घेईन. पण हे काय झालंय पावसामुळे आहे ना, त्याला एवढं हे झालं त्याच्यावर टिपके लय अति प्रमाणात वाढले. कंट्रोल तरी 4-5 दिवसाला फवारा घेतो काय होतं, पण वातावरण लईच हे झालंय त्याच्यामुळे. आणि माल थोडासा कच्चाच आहे. काय करू, माल पोहोचलेला पण नाही एवढा. काय करू ते डोकं चला. हं. बाग बी मला काढायच्या डोक्यात चाललंय. म्हणलं आता एवढेशे 200 कॅरेट भरते ना, आता कस तरी हे करावं म्हणलं, आता करावं काय. त्याच्यामुळे मी म्हणलं एकदा फोन करावं पाहावं काय. हं. आता मुद्दा असा आहे की हा तेल्याचा 100-150 ग्रॅमचा वरचा माल असेल, आतून कलर आला असेल हा आणि वर स्पॉट असेल, थोडे जास्त फाटलेला असेल हा आणि बारका कच्चा असेल, तो विकला जात नाही. असं का? हा, पण जो 150 ग्रॅमच्या वरचा तो स्पॉट कमी आहे हा आणि मापात खाण्यासारखा पण आहे, तो विकला जाईल. असं का? नाही नाही, 100-150 ग्रॅमचं जास्त नाही ना, जास्त बारीकच माल आहे. 100 ग्रॅमचा जास्त आहे, पण ते बारीक टिपके आतापर्यंत नव्हते. पण आता हे 2-3 दिवस 7-8 दिवसापासून वातावरणच लई हे झालंय ना, त्याच्यामुळे लईच वाढलाय. आताच बघून आलो मी बागातून. म्हणलं आता बघूया एकदा साहेबाला फोन करून काय म्हणते. जर जात असला तर मग सगळं त्या- तोडून आणायच्या डोक्यात होतं आणि बाग उपटून काढायच्या डोक्यात येते. काय जजमेंट खायना परत लावलाय. हं. हा ना, ते काय करावं त्यासाठीच म्हणलंय ना. पहिली गोष्ट, तुम्ही हताश होऊ नका. आ हताश होऊ नका, निराश होऊ नका. आता ते काय झालं आता एवढा खर्च करून काही नाही झालं नंतर त्याच्यामुळे असं होतंय ना. तेल्यावर पण माती येऊ शकते. आणि मी एक बाग बघितलेली आहे, त्या बागेमध्ये पूर्ण तेल्यात पहिल्या वर्षी गेल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी मेहनत करून हा हा त्याच्यामध्ये आजही काडीवरती तेलाचे डाग दिसत आहेत, पण फळावरती तेल येऊन देत नाहीत ते. असं हा, म्हणजे असं नाही की ते झाड उपटलंच पाहिजे. तर मी तुम्हाला एक नाव मेसेज करेल, तुम्हाला नंबर मेसेज करेल, हो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या. बर चालेल. तुमच्या जवळपासच आहे. हा पण आता त्याच्यामध्ये जरी आपण हे झालो तर तेही तसे झाले होते. 25 लाख रुपये कर्ज झालं होतं त्यांना. हा हा हा, आणि हातात झाले होते. पण काय करावं त्यातनं त्यांनी मार्ग काढत अभ्यास केला आणि आज एवढे टॉपला आहेत की जेणेकरून त्यांना तेल्या याची भीतीच वाटत नाही. असं हो. तुम्ही आता डाळिंब क्षेत्रामध्ये सुद्धा आता विक्री करताना बरेच विक्रेते हातात झाले की डाळिंबाच्या उधाऱ्या निघत नाही, विकावं कसं, द्यावं कसं म्हणून स्वतः खरेदी करतात आणि ते बिझनेस संपले त्या मंडळीचे. पण मी एक त्याचा पॅटर्न आणून आजपर्यंत व्यापारामध्ये वाढ करून 4-5 मार्केट चालवतोय. हा, पण आणि त्याच्यामुळे तर आता आमचं मार्केट तिकडं नाशिकला तिथं मागच्या वर्षी आणल्या होत्या आम्ही 1-2 गाड्या आणि पुण्याला पण घातल्या होत्या. हो, पण मागच्या वर्षी पण तुम संग बोलणं झालं त्यावेळेस तुम्ही काय नाही म्हणले ते घेऊन या. पण त्यावेळेस जर बरं झालं तर ते म्हणले ईद आले का माल, पण माल चांगला गेला इकल्यामुळं मग तिथं नाही भेट झाली. मी म्हणलं आता जातोय बरं, मग तेव्हा घातल्या होत्या 2-4 गाड्या. पण या वर्षी जरा नाराजच केलं त्याने. खर्च झाला 1.5 लाख रुपये. नाही, ती काळी माती आपली परीक्षा पाहते. तुम्ही हा ना. किती किती तग धरताय आणि हम्म. एवढं भरभरून देणार आहे तुम्हाला पुढे जाऊन ती, की तुम्ही ज्या मेहनतीचा आता हताश झालेला आहे त्याचं तुम्हाला सगळं पूर्ण करेल हे फक्त डाळिंबच. नाही आहे तेच आहे. नाही आपलं जवळजवळ 15 वर्षभर बाग होते. पहिले काढले ते, आता नंतर लावले परत 700-800 झाडं. हा, परत आता लावायचे काही. म्हणलं आता हे एक आता काय सुधारणा त्याच्यामुळे म्हणलं याला काढायचं डोक्यात होतं, पण नाही, म्हणलं तुम्ही बाग काढू नका. ती बाग आपण परफेक्ट करू. नाही तर तुमच्यासाठी मी त्या माणसाकडे येईल, तुम्हाला सगळा अभ्यास करायला देईल मी, पण बाग काढायची नाही. हे दरवर्षी नेमकी याद तरी आम्ही उन्हाळ्यात धरीत असतो, पण नेमकी आता पाऊस ते आला नाही ना, त्याच्यामुळे आता तेवढे म्हणले 200 कॅरेटचं आता काय करावं, त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला. नाही. तुम्ही 15 वर्षाचे बागायतदार आहात आणि बऱ्यापैकी एखादा फॉर्म्युला जर चुकत असेल आणि त्याच्यावरती आतापर्यंत त्याला आलता का, मागच्या वर्षी आलता का त्याला तुम्हाला? मागच्या वर्षी पण होता, हा होता ना. बरोबर. मग तुम्ही ज्या मेहनतीने आज ते कंट्रोल केलं असतं तर या वर्षी त्याला दिसलं नसतं तुम्हाला. नाहीतर आम्ही छाटणी वगैरे सगळे त्याला जे फांद्या वगैरे
ठीक आहे ते ना. सगळे काढले तेल्या होते मी पण ते अनेक काही अनेक शेतकरी तेल्याचे पण पाहिलेले आहेत आणि तेल्या काही पर्सेंटेज आहे तो वाढून पण न दिलेले शेतकरी पाहिलेले आहेत. पण तेलेला घाबरू हा नका, हा आता तेल्यावर पण मात होते आहे. बरं ते ते नंबर वगैरे दे त्यांचं पण मी आता काय तुम्हाला करू आता नंबर देतो, तुम्ही पर्सनल बोला. तुमचं समाधान नाही झालं, तुम्हाला त्यांनी बर वेळ नाही दिला, तर मी तुमच्यासाठी त्या बागेत येईल, तुम्हाला ती बाग दाखवेल. बर हा, मी तुमच्यासाठी करेल. पण तुम्ही त्या ठिकाणी आता एवढे जुने बागायतदार आहात आणि तुम्ही एक आदर्श उदाहरण आपण हे करू की त्याच्यामध्ये आता तुम्ही साधारणतः 50-55 तुमचं वय असेल आता, 60च्या याचं आसपास. काय 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 करू फळाचं बरं मला नेमकं सांगतो ना, ते सांगतो. मुलं भविष्यात त्याच्यामध्ये आपल्या डाळिंबातच काहीतरी किमया घडतील. हा नाही ते आहे ते हा, नाही पैसे तर लय दिले बागाने आम्हाला बरं काय 10-15 वर्ष बसून बागे चालू आहे आमच्याकडे मग तिचा राग तिरस्कार नका करू, तिला नाही आपण पुन्हा जागेवर आणू. बर बर हा चालन चालन काय मग हा, मी तुम्हाला नंबर देतो, बर नाहीतर मी त्यांना लाईन वर घेतो, तुमच्याशी संवाद साधायला लावतो. बर बर त्या अगोदर त्यांचा वेळ घेतून तुम्हाला मी फोन करतो. बर बर चालन चालन काय आणि तेल्याचं जे आज 100 ग्रॅमच्या खालची फळं आहेत ना, ती आणून तुमची मजुरी निघणार नाही किंवा तुमचं गाडी भाडं निघणार नाही. जर 150 ग्रॅमच्या वर असेल तरच तोडा असं किंवा थोडस पाठवून पहा. कारण 50 60 70 80 ग्रॅमचं तर करून तुम्ही झाड मोकळं करसाल का आणि हा त्याचं भाडं निघणार नाही, मजुरी निघणार नाही, असं नको व्हायला. हा मग त्यासाठीच म्हणलं आता फोन करून तरी पाहू म्हणलं काय म्हणते आणि काय तिथनं गाडी जर नाशिकला चालू असेल, तिथनं गाडी जर पुण्याला येणार असेल, तर हा थोडीशी एक 5 25 30 40 फळं पाठवा, हे कॅरेट पाठवा. बर आणि ती जर चांगली विकली तर हा लगेच तुम्ही परत अजून स्पीड द्या. बर तसं करतो मग हो, काय एकदम तोडून पाठवू नका. आपल्या नजरे आड करायचं म्हणून काही करू नका. तुम्ही लॉस मध्ये जासाल असं नका करू. बर बर चालेल मग 10-20 करून पाठवतो मग काहीतरी 20 25 30 पाठवा, पण मोठे मोठे माल काढा. बर बर तसं करतो काय हा नाही हा हा हा. आणि तुम्हाला थोड्या वेळात मी त्यांची वेळ घेतो आणि बर लाईन वर तुम्हाला घेऊन देतो. ओके चालेल थँक्यू साहेब हो हो हो. थँक्यू ओके